नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, स्पर्धा परीक्षेचं स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींसाठी मी आज महाराष्ट्र पोस्टमन भरती, पोस्टमन, मेलगार्ड, MTS आणि सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा भारताचा भूगोल यावरती आज 101 प्रश्न मी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि या 101 प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारताचे स्थान खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? अर्थात त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. परंतु आपल्याला नेमके पर्याय कोणते दिलेले आहेत यावरती ते उत्तर अवलंबून असणार आहे. इथं मी फक्त उत्तरांचा समावेश तुमचा वेळ जाऊ नये म्हणून दिलेला आहे. उत्तर आणि दक्षिण गोलार्धाशी 2 पर्याय असतील तर उत्तर गोलार्ध म्हणावं लागेल. मात्र 4 पर्याय असतील तर आपण उत्तर पूर्व गोलार्ध हे त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. प्रश्न दुसरा आहे, भारताला किती देशांच्या सीमा आहेत? योग्य उत्तर आहे त्याचं 7 देशांच्या सीमा या आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून भारताला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत व श्रीलंका यांना विलग करणारा घटक कोणता? भारताच्या पायथ्याशीच आपण पाहतो श्रीलंका देश आहे, तर पालची सामुद्रधुनी जी आहे ही विलग करणारा घटक म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारत चीन दरम्यान असणाऱ्या सीमारेषेला काय म्हणतात? तर मॅकमोहन सीमारेषा असं म्हणतात. तुम्हाला पाकिस्तान भारत, बांगलादेश भारत अशा सीमांची माहिती विचारली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कोणते? तर कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाणारं 23.5 अंश अक्षवृत्त त्या ठिकाणी आहे. भारतातील किती राज्यांच्या सीमा शेजारील देशांच्या सीमांना लागून आहेत? तर 16 राज्य अशी आहेत की त्या सीमा अन्य देशांच्या सीमांना लागून त्या ठिकाणी आहेत. म्हणजे 16 राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा ही लाभलेली आहे. भारतातील कोणत्या देशाची सीमा सर्वाधिक आहे? तर बांगलादेश याची सीमा भारताला लागून असणारी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय मोठी सीमारेषा त्या ठिकाणी आहे. प्रश्न 8 आहे, आंतरराष्ट्रीय सीमा असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर जम्मू काश्मीर हा आंतरराष्ट्रीय सीमा असणारा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 9, देशातील सर्वाधिक राज्यांशी सीमा लागून असणारे राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश राज्य असं आहे की त्याला सीमावर्ती भागात अनेक राज्य त्या ठिकाणी लागून आहेत. प्रश्न क्रमांक 10 असेल, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं राज्य म्हणून ओळखलं जातं. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं? तर गोवा हे त्याचं योग्य उत्तर आहे. मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे? शिलाँग हे आहे. आणि तुम्हाला या सर्वच राज्यांच्या राजधान्या त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारताची स्थानिक वेळ आणि जागतिक प्रमाण वेळेपेक्षा किती तास पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटे, म्हणजे आपण 5.5 तासानं पुढे आहे असं आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 14 आहे, भूशास्त्रीय दृष्टीने सर्वात प्रथम निर्मिती होणारा प्राकृतिक प्रदेश कोणता? तर भारतीय पठारी प्रदेश हा सर्वात प्रथम तयार झालेला आहे. यामध्ये पर्याय हिमालय पर्वत असेल, त्यानंतर भारतीय पठारी प्रदेश आहे, मैदानी किनारी मैदानी असेल, उत्तर भारतीय मैदानी असेल, बेटे असे पर्याय असू शकतात. तर भारतीय पठारी प्रदेश हा सर्वप्रथम तयार झालेला आहे. प्रश्न 15 आहे, अरवली पर्वतातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? गुरु शिखर हे त्याचं उत्तर आहे. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता? तर श्यामप्रसाद बोगदा हा नव्यानं निर्माण झालेला बोगदा भारतातील सर्वात लांब आहे. भारताला सर्वात कमी सीमा लाभलेला देश कोणता? अफगाणिस्तानची सीमा भारताला अतिशय कमी
त्या ठिकाणी लाभलेली आहे. 18वा प्रश्न आहे, तेलंगणा राज्याच्या राजधानीचे शहर कोणते? हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरील रेखावृत्ताच्या वेळेनुसार ठरवली आहे? तर मिर्झापूर किंवा आपण त्याला अलाहाबाद म्हणूया, या शहरावरून त्या ठिकाणी गेलेली आहे. मिर्झापूर पर्याय असेल तर मिर्झापूर द्यायचं, मिर्झापूर नसेल तर अलाहाबाद, त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. जगातील प्राचीन वली पर्वतापैकी एक व आता अवशिष्ट पर्वत म्हणून ओळख आहे असा अरवली पर्वत, त्याचं उत्तर आहे. पंचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणी कोणत्या पर्वतात आहेत? तर सातपुडा पर्वतात आहेत. प्रश्न क्रमांक 22, बंगालच्या उपसागराला व अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचा दक्षिण भारतातील प्रमुख जलविभाजक कोणता? तर पश्चिम घाट हा जलविभाजक त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 23, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24, काराकोरम पर्वतरांग कोणत्या भागात आहेत? तर बृहद हिमालयामध्ये आहे. बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिक टेकड्या असे पर्याय असू शकतात. 25 क्रमांक, निलगिरी पर्वतातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते? तर उदगमंडलम किंवा उटी आपण म्हणतो, हे निलगिरी पर्वतातील थंड हवेचे ठिकाण आहे. भारतात मार्च ते मे महिन्यात असणारा ऋतू हा उन्हाळा असतो. त्यानंतर ब्लासम शावर्स हा पाऊस कोणत्या पिकाला फायदेशीर आहे? तर कॉफी हे त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. त्यानंतर हिमालयाच्या पर्वतरांगा परस्परांना कशा आहेत? तर समांतर दिशेमध्ये पसरलेल्या आहेत. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं? तर अन्नाईमुडी हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे. भारताचे हवामान कशा प्रकारचे आहे? अर्थात मोसमी, मान्सून हा त्याचा पर्याय त्या ठिकाणी असू शकतो. प्रश्न क्रमांक 31, भारतात कालवैशाखी वारे कोणत्या राज्यात वाहतात? तर पश्चिम बंगालमध्ये कालवैशाखी वाहतात. लुवारे भारतातील या भागात वाहतात, तर उत्तर भागात भारतात लुवारे त्या ठिकाणी वाहतात. भारतात माघारी मान्सूनचा काळ किंवा त्याला आपण परतीचा मान्सून असं म्हणतो, तो ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणीचा कालावधीमध्ये असतो. प्राकृतिकदृष्ट्या भारताला काय म्हणतात? तर द्वीपकल्प असं म्हटलं जातं. बेट, अजून काही पर्याय असू शकतात, तर द्वीपकल्प हा त्याचा योग्य पर्याय आहे. 35, भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारा लाभला आहे? गुजरात राज्य. त्यानंतर खालीलपैकी हा पर्वत ज्वालामुखीपासून निर्माण झाला आहे, अर्थात इथं पर्याय दिलाय गिरनार पर्वत. 37, हिमालय पर्वतीय प्रदेश आहे, तेथे सुमारे 60 कोटी वर्षापूर्वी कोणता समुद्र होता? टेथिस हा समुद्र होता. भाबर हे कशाचं वर्गीकरण आहे? मैदानाचं वर्गीकरण आहे. मलबार किनारपट्टी कोणत्या राज्यातील किनारपट्टीला म्हटलं जातं? तर केरळची किनारपट्टी मलबार म्हणून ओळखली जाते. गिरसप्पा धबधबा असणारे राज्य कर्नाटक. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? चिल्का. त्यानंतर इस्रोचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे. प्रश्न रिकाम्या जागेच्या स्वरूपात दिलेला आहे. टिंबटिंब हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे, तर केटू आणि भारतातील प्रथम क्रमांकाचं शिखर म्हणून सुद्धा सांगता येईल. सायलेंट खोरे केरळ राज्यात आहे. टिंबटिंब नदी बिहारमध्ये दुखाऊ या नावाने ओळखली जाते, तर कोसी ही नदी आहे. त्यानंतर अलकनंदा व टिंबटिंब यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा म्हणतात, तर अलकनंदा व भागीरथी यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा असं म्हटलं जातं. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तर त्या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये नर्मदा नदीचा उगम होतो. मैसूर हे शहर टिंबटिंब नदीच्या काठावर आहे. कावेरी. भारतीय पठारावरील
गोदावरी ही नदी सर्वात लांब नदी आहे. भाक्रा नांगल प्रकल्पातील जलाशयास टिंबटिंब या नावाने ओळखतात. उत्तर आहे गोविंद सागर. प्रश्न क्रमांक 51. महानदीवर जगातील एक लांब प्रकल्प साकारला आहे, त्याचे नाव टिंबटिंब आहे. तर हिराकूड प्रकल्प महानदी हे त्याचं उत्तर आहे. भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र टिंबटिंब राज्यात आहे, गुजरात राज्यात आहे. भारतात सर्वाधिक वनक्षेत्र असणारे राज्य मध्य प्रदेश आहे. अगपेट्यांच्या उत्पादनात पश्चिम बंगालचा प्रथम क्रमांक लागतो. कात तयार करण्यासाठी टिंबटिंब झाडाचा उपयोग होतो. खैर हे त्याचं उत्तर सांगता येईल. टिंबटिंब हे राज्य वाघाची सर्वाधिक संख्या असणारे राज्य आहे, कर्नाटक. भारतात काळी मृदेने सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे. सोने उत्पादनात टिंबटिंब राज्याचा प्रथम क्रमांक आहे, कर्नाटक. मुंबईजवळच्या टिंबटिंब या क्षेत्रात नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा साठा आहे. मुंबई हाय किंवा बॉम्बे हाय असं म्हटलं जातं. देशातील पहिली विहीर, तेलविहीर आसाम राज्यात टिंबटिंब येथे खोदण्यात आली आहे, दिगबोई. जगातील मोनोसाइटचे सर्वात मोठे साठे भारतात टिंबटिंब राज्यात आहेत, केरळ. गीर सप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवरती आहे. कोरोमंडल हा किनारा टिंबटिंब राज्यात आहे, तामिळनाडू. खालीलपैकी कोणते बेट अरबी समुद्रात आहे? अर्थात बाकीचे पर्याय तुम्हाला दिले असतील, त्यामध्ये लक्षद्वीप हा पर्याय महत्त्वाचा आहे. अरबी समुद्रातील सर्वात मोठे बेट कोणते? मिनिकॉय. अंदमान निकोबार बेटावरील जागृत ज्वालामुखी बॅरेन. भारताचे दक्षिणेकडील टोक, अर्थात आपणाला कन्याकुमारी वाटत असेल, परंतु इंदिरा पॉईंट हे त्याचं उत्तर आहे. अर्थात इंदिरा पॉईंट दिलेलं नसेल आणि फक्त कन्याकुमारी असेल तर मुख्य भूमीचं ते शेवटचं टोक आहे. भारताला लाभलेला समुद्रकिनाऱ्याची लांबी 7517 किलोमीटर आहे. 69. श्रीलंका हा भारताच्या दक्षिणेस टिंबटिंब सामुद्रधुनी व मनारचे आखात यामुळे भारतापासून अलग झाला आहे. तर पाल्की सामुद्रधुनी. टेहरी धरण टिंबटिंब राज्यात आहे, उत्तराखंड. सतलज नदीवरील टिंबटिंब हा कालवा भारतातील सर्वात लांब कालवा मानला जातो. इंदिरा गांधी कालवा भारतातील सर्वात लांब सतलज नदीवरती. केरळमधील पेरियार नदीवर इडुकी धरण आहे. भारतातील मान्सूनपूर्व पावसाला कोकणमध्ये आम्रसरी म्हणतात. कर्नाटकात चंदन वृक्ष हे मोठ्या प्रमाणात आहेत. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनात सागवान हा प्रमुख वृक्ष मानला जातो. 76. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन असे नाव पडले आहे. भारतात सर्वाधिक मँग्रोव्ह वने असणारे पश्चिम बंगाल हे राज्य आहे. भारतातील पहिली कोळसा खाण पश्चिम बंगालमध्ये राणीगंज येथे आहे. कोळसा उत्पादनात व साठ्यात छत्तीसगड राज्याचा प्रथम क्रमांक आहे. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी दावर यांनी 11 जुलै 1851 मध्ये टिंबटिंब येथे सुरू केली. तर मुंबई हे त्याचे योग्य उत्तर आहे. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये टिंबटिंब येथे उभारण्यात आला. प्रवरानगर अहमदनगर जिल्ह्यातील हे त्याचं उत्तर आहे. लोणी प्रवरा असं त्याला म्हटलं जातं. 82. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प टिंबटिंब येथे सुरू झाला. कर्नाटकातील भद्रावती त्याचं उत्तर आहे. भारतामध्ये रस्त्यांची सर्वाधिक लांबी टिंबटिंब राज्यात आहे, महाराष्ट्र. भारतातील सर्वाधिक लांब राष्ट्रीय महामार्ग वाराणसी ते कन्याकुमारी आहे. देशातील पहिली लोकर कापड गिरणी कानपूर उत्तर प्रदेश येथे आहे.
भारतातील पहिली कागद गिरणी सेहरापूर पश्चिम बंगाल येथे सुरू झाली. पश्चिम बंगालमधील टिंबटिंब येथे स्थापन झालेला लोहपोलाद हा देशातील पहिला प्रकल्प लोहपोलाद प्रकल्प आहे. तर कुल्टी हे त्याचं उत्तर आहे. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई आहे. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी टिंबटिंब हे भारतातील सर्वात आधुनिक बंदर निर्माण करण्यात आले. तर नावासेवा किंवा त्याला आपण JNPT म्हणतो, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. 90 भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील चेन्नई हे कृत्रिम बंदर आहे. 91 टिंबटिंब हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे उत्तर प्रदेश. 92 भारतातील केरळ हे सर्वाधिक साक्षर राज्य आहे. भारतात सर्वाधिक लोकसंख्या टिंबटिंब धर्मीयाची आहे, तर हिंदू धर्मीयाची संख्या जास्त आहे. देशातील पहिली तागगिरणी 1855 मध्ये टिंबटिंब येथे सुरू झाली, कोलकाता. टिंबटिंब हे गुजरातमधील प्रमुख बंदर आहे, कांडला. प्रश्न क्रमांक 96 भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता टिंबटिंब राज्यात आढळते, अरुणाचल प्रदेश. सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य टिंबटिंब आहे, बिहार. टिंबटिंब हे भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य आहे, केरळ. गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर. रांची हे टिंबटिंब राज्याच्या राजधानीचे शहर आहे, मध्य प्रदेश. गंगासागर कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. अशा पद्धतीनं 101 प्रश्नांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला हे प्रश्न आणि त्याची उत्तरं कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितपणे उपयुक्त आहेत. शुभेच्छा, धन्यवाद. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.